सागर शेलार, विकास पवार, हजर. किरण पवार, अभिजित पवार, गैरहजर. मधुकर पवार, गैरहजर. सर अर्ज. कोणाचे? मधुकर पवार आणि अभिजित पवार. दोघांनाही एकदम काय झालं? सर मधुकर आजारी आहे. आपली सल गेलेली, तिकडचं पाण्यात धबधब्यात भिजला, ते बादलंय त्याला. जास्त सिरियस नाही ना? दवाखान्यात गेला होता का? काय माहीत नाही सर, आम्ही गेलो तेव्हा झोपूनच होता. सकाळपासून काय खाल्लं नाही त्यानं, खाल्लं की वकारी येत्या. सर त्याच्या पोटात काय राहीना बी झाले, अशक्तपणा आलाय त्याला. आणि अभिजित? मधुकर आला नाही म्हणून तोही राहिला असेल, हो ना? हो, आम्ही राहणार होतो, पण मजाच म्हणला नको. त्याने शपथ घातली म्हणून यायला लागलं. तुम्हाला कारणच लागतं सुट्टीला, आहे की नाही? ठीक आहे. आणि त्याला सांगा संध्याकाळी बघायला येतो म्हणून. म्हणजे सर तुम्ही खरंच गावात येणार आहे? मग आमच्या बी घरी या की. सर आमच्या बी घरी या. आमची आई म्हणली होती कधी आलं तर सांग, आणि घरी आण चहा प्यायला. सर मी लय भारी चहा करते. मी बोटवं करते. सर आमच्या बी घरी या, कोंबडी कापाय सांगतो. अहो सर आमच्या घरी या, बकऱ्याचं मटण आणायला सांगतो. अरे हो हो, हो तर काय. अरे मी काय गाव जेवण करायला नाही येणार आहे, मधुकरला बघायला येणार आहे. सगळ्यांना सांगा एकत्रच भेटू. जास्त वेळ नाही थांबता येणार मला. ठीक आहे, पुढे. भैया पल्ले, कधी यायचं का सर तुझं? अगं येतील की आता. हे बघ आलंच. सर ही माझी आहे, आय आणि आमचे. हा हा, कांबळे सर नमस्ते. अहो आजपर्यंत लय ऐकलं होतं तुमच्याबद्दल. अहो पोरं लय कौतुक करतात तुमचं. अहो पोरासनी स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळताय, त्यांना जीव लावताय. शी बघून काळी जगड सुपा एवढं होतंय बघा. मागं बी पल्लीला कुठला तो माजोडा मास्तर काहीतरी बोलला होता, तेव्हा बी पोरांची बाजू घेतली तुम्ही. अहो मास्तर नाही, आमच्यासाठी देव आहे बघा तुम्ही. आमचा इका करतोय ना अभ्यास, हां? आणि नसला करत तर चांगला सोलटून काढा त्याला. अहो लय चरब्या याला. हां, आणि ह्या बघा, उलटा बिलटा जर बोलला तर उलटा टांगून त्याला खालनं मिरच्याची दोरी द्या. अहो नाही, त्याची काही गरज नाही. हुशार आहे तो, अभ्यास करतो. खूप नाही पण आहे हुशार. सगळ्या गोष्टीत भाग घेतो. असं का? आणि घरातल्या एका बी कामात भाग घेत नाही ह्यो भाड्या. अहो सरांपुढे तरी वाईस तोंड गप ठेवा की जरा. अहो सकाळपासनं संध्याकाळ पावतर एकतर तोंडात तंबाखू नाही तर शिव्याच असते त्यांच्या. चुकलंच बघा मास्तर, माफ करा बरं का. हो कसं आहे, आमची आपली गावाकडची साधी बोळी भाषा आईला म्हणल्याशिवाय शिवी पुरीच होत नाही बघा. नाही हो, समजू शकतो मी. बरं चला मधुकरच्या घरी जाऊ. अभिजित? अहो सर आधी आमच्या घरी चला की, आय आत्ताच चहा ठेवून आल्या. अहो मी बी बोटवं काढून ठेवले ते. म्हशीची धार काढल्या काढल्या ताजं ताजंच करून द्यावं म्हटलं पटदिशी. अहो घरला चला, तुमचं पाय लागू द्या. आमच्या रेशमाची बी लई इच्छा आहे बघा. मास्तर हे बघा, कुणाचं बी मन मोडू नका. हां, अहो कसं आहे, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावात आलाय आणि प्रत्येकाच्या घरी 2-2 घास खावा. बरं ठीक आहे, सगळ्यांच्या घरी येतो, पण त्याच्या आधी मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन मधुकरला बघून येतो. कसं आहे, तो आजारी आहे, त्याची जास्त काळजी वाटते आता. चालतंय की. अहो तसं तर तसं, पण हे बघा खाल्ल्या पिल्ल्याशिवाय अजिबात जायचं नाही. कसं आहे, आमची पोरं जेव्हा परमुलकात जातात तेव्हा तुमच्यासारखं शिक्षक असतात, त्यामुळं आम्ही इकडं निर्धास्त असतो. या अहो पोरी बाळींची काळजी नसते आम्हाला. बरं या तुम्ही जाऊन, थांबतो आम्ही इथं. अहो सर इथं लावा गाडी, आपलंच घर आहे. ठीक आहे. हळू. नमस्कार, या.
काय मधुकर, कशी आहे तब्येत? सावकाश. आता तर आजारी होतो, पण तुम्ही आलाय तर वाटतंय बरं. बर, म्हणजे तुला आता गोळ्या खायची गरज नाही तर? हां, तरी आम्ही तुला सहलीत सांगत होतो की बेतानं खा, त्रास होईल. एक तर लांबच्या प्रवासाची सवय नाही तुला, हो ना? अहो सर, सगळ्यांवर किती बी खाल्लं तर कमीच वाटत होतं. आणि मी जाताना म्हणलेलं की सगळ्या पोरात कोणी वकू नका म्हणून, आणि मीच घरी आले हो म्हणून वकलो. अहो पण सर, तुम्ही कशाला घरी यायचं? मी आलो असतो की 2 दिवसात शाळेत. माझ्या प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं मत सांगणार कोणी नव्हतं ना, म्हणून मला यावं लागलं. अरे करमलंच नाही तुझ्याशिवाय मला, जसं या तुझ्या दोस्ताला करमलं नसतं म्हणून त्याने शाळा बुडवली तुझ्यासाठी. आब्याचा विषयच नाही सर, त्याला आयन दोस्त लागतात, बाकी कोणी बी नसलं तरी चालते. अरे तुम्ही उभी काय, बसा. हे बसर. हे घ्या. कालपासून काय खाल्लं नशील, खाऊन घे, जरा ताकद येईल. हवा एवढं मोला महागाचं कशाला आणायचं? भाताची पेज केली होती की त्याला मी. हवं हे असलं त्यानं नुसतं दुकानातच बघितलं असेल बघा. तुम्ही पिशव्याच्या पिशव्या भरून आणल्या, तुम्ही त्याची शाळेची फी भरली, तुमच्यामुळे पोरगं आमचं सहलीला गेलं. अजून किस्त उपकार करणार याचं काम आहे सर. बरं, मला एक महत्त्वाचं काम आठवलंय, मला निघायला लागेल. अहो असं कसं जात आहे बिना खाता पिता? 4 घास खावा की. अहो हिनं चपात्या केल्या, त्या भजी केली, ती शाक भात केलाय, खावा जरा. हो एवढं कशाला? आज कुठला सण नाही ना? हाय का आता तुमच्या रूपात आमच्या घरी देवच आलाय म्हणायचं. आमच्यासाठी सणच आहे बघा. 4 घास खाऊन जा. नाही खरंच नको, मला उशीर होतोय, नाही जमणार. आज उद्या शांती जाऊ दे तेच नाही. अगं ही मोठी लोक आहेत, आपल्या गरीबाच्या घरचं कुठं खाणार आहेत वय ग? अगं ह्यांचं पायच आपल्या घराला लागलं, हेच आपल्यासाठी मोठं आहे म्हणायचं बघ. अहो काय बोलताय तुम्ही? आयुष्यभर आईने कडेवर घेऊन दारोदारे जाऊन भाकरी मागून खाल्ली. तिला बसायला उसरी मिळायची आणि हातावर शेळी भाकरी. मी आज शिक्षक झालो, पण ते बघायला आई काय थांबली नाही. पण आजही ना आईला विसरलोय ना त्या भाकरीला. तेव्हापासून कुणी ताजी भाकरी खा म्हणाल हे विचार सुद्धा मनात येत नाही. इतका गरीब आहे हो मी. अहो तुम्ही स्वतःला गरीब म्हणून माझी जखम ताजी करताय. चला वाडा जेवायला, आज जेवणच जाणार आहे. पण इथं बसून खाल्लं तर चालेल ना, की जाऊ उसरीवर? अहो असं बोलून लाजवू नका सामास नाही. ए शांते, अगं रडत काय बसली अस? ती डोळं मागणं पुस. आता ती चपाती आणि भजी घे बघू, वाटायला घे पडदिशी. घ्या, जऱ्याच आहे, चालतंय ना व? ताज आणले मागाशी. वळ. सर आठव या कांबळे सर. काय सहलीला जाऊन आल्यापासून तुमची गाठभेटच नाही. नाही, काल आलो तुम्ही
पण तुम्ही दिसलंच नाहीत. म्हटलं बाहेर कुठे मीटिंगला वगैरे गेला. ते संस्थेतच गेलो होतो ना. काय या शाळेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालंय तेव्हापासून सारख्या वाऱ्या चालू आहेत संस्थेत. बाकी इमारतीचं काम कसं काय झालंय? छान. पत्र तरी छानच झालंय. बाकी दारं खिडक्या लागले अजून शोभा येईल. अहो भागात 1 नंबर शाळा होणार आहे आपली. तर सचिवांनी स्वतः लक्ष घातलंय म्हटल्यावर. पण काही म्हणा, तुम्ही सुद्धा सतत पाठपुरावा केला त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं बरं का. काही काम काढलं का माझ्याकडं? म्हणजे काही सही वगैरे पाहिजे का कुठल्या कागदावर? असेल तर द्या, त्या लगेच करून देतो. काय आहे, परत उद्या जाणार आहे तिकडं. नाही सर, एक विचारायचं होतं. बोला की. पाटील मॅडमचा फोन, अर्ज वगैरे काय? काही कल्पनाच नाही हो. उलट मीच तुम्हाला विचारणार होतो की त्यांचा फोन लागत नाहीये, तुमच्याकडे काही निरोप वगैरे ठेवलाय का म्हणून. नाही ना, मीही फोनच केलेला. जाऊन बघून यावं का विचार सुरू होता, पण म्हटलं आधी तुमच्याशी बोलावं. नाही, मी म्हणतो तुम्ही जाऊनच या. काय म्हणजे मलाही तसं वरती कळवता येईल. ठीक आहे, येतो. हो. दार लावून चला, पदर घ्या. हा, हे सगळे मुद्दे आपल्याला स्थानिक व्यवस्थापन कमिटी समोर मांडावे लागतील. नमस्कार साहेब. नाव राहीचा तुमच्या पाटील मॅडमचं. हो, त्याच काय झालं, अचानक मध्ये भयानक लग्न झालं. अब तुम्हालाच काय, तिला बी कळायला टाइम नाही गावला की बाई तुझं लग्न आहे म्हणून. जोक आवडत नाहीत काय तुम्हाला? हा, आमच्या गावातली पोरं हसून हसून फार लोळत्यात. त्याचं काय, मी दर रविवारी पार्टी देतो ना आमच्या शेतात. 12.5 एकर आहे आपली. डायरेक्ट 30-40 पोरं न्यायची, एक भोकळ कापायचं, वाईच लावायच्या. अरे शाळा आहे नाही का, इथं दारूचं नाव बी वरच असेल. चुकलं बरं का. तुम्ही घेता का नाही घरी? तर वाईच बघा, काही बोलायला खपवून घेतलं जाणार नाही. तुमचं जे काही काम असेल ना ते बोला फक्त. खायला राग आला होय मुख्याध्यापक. अहो, आम्ही बघा गावाकडची माणसं. नाही, बोलणं जरा रांगडा आहे, पण वाईट भावना नाही बरं का कोणाबद्दल. ही पत्रिका रिसेप्शन का काय असतं घ्यायचं इंग्रजीत, ती ठेवलंय. सगळ्यांनी यायचं. स्टाफला सांगा नागठाणचं मातोश्री बुक केलंय. 5 पकवानाचं जेवण आहे. साधं कामच नसते आपलं. येऊ का? आणि यांच्या शाळेचं काय? हिशी आहे काय? राजीनामा देणार त्या.
इतक्या वर्षाची नोकरी. काय बी सांगू नका. नाही माहिती आहे सरकारी नोकरी आहे पण गरज नाही हो. अहो 7 पिढ्या बसून खातील एवढं करून ठेवलंय बापान. आम्हाला गरज नाही तुमच्या शाळेची. आम्ही 5वी नापास आहे. काय कमी आहे का? नाही ना. मग ही तरी शिकवून काय धन नावणार आहे. नाही शाळा बंद, कायमची बंद. आता घर बीर बघायचं. तुम्ही घर बघितलं नसेल ना. कसं बघा. अहो आता तर भेटतोय ना आपण. यायचं बरं का आमच्या घरी. एका एकरात बांधलंय. दारात बुलट, ट्रॅक्टर आणि थार बी आहे बरं का. ऐकलंय का थार? तुम्ही इथंच असता फार मग कसं ऐकाल थार. हे पण नाही का आवडला जोक? असू द्या. या बरं का जेवायला. येतो. पाटील मॅडम तुम्ही. ती काय बी बोलत नसती. हो मॅडम घ्या पटकन आशीर्वादन. चला शेतात पोरं खोळंबलेत. बोकाड कापलंय. अहो राव द्या सर आशीर्वाद. तुम्ही आशीर्वाद नाही दिला तरी तिचं भलंच होणार आहे. अहो लग्न कुणाशी केलंय तिनं? सुभाषराव गायकवाड. म्हणजे मी येऊ का? नाही आता येतोच. माफ करा धक्का लागला. जोरात नाही ना लागला. हे कोण? हा आलं ध्यानात. हेच का कांबळे सर? तुमचे लय उपकार आहेत बरं. अहो तुमच्यामुळे एवढी शिक्षिका बायको आमच्या नशिबात आली. नाहीतर एवढं कुठलं नशीब आमचं. तुम्ही काय केलं? कशाला बोलायला लावताय सर? आता काय केलं असल नसल द्यायचे सोडून. मी तुम्हाला दोष देणार नाही, उलट थँकूच म्हणणार आहे. तुम्ही बी रिसेप्शनला यायला पाहिजे बघा. नाही तुम्हाला लग्नालाच बोलवणार होतो पण टाइमच नाही भेटला. सगळं कसं झटपट झालं. मनात आलं पटकन करून टाकलं झटकन. नाही आवडला. तुम्ही बी मुख्याध्यापक कॅटेगरी मधले दिसताय. त्यांना बी जग नाही आवडले. पण लय अवघड होतं बरं का. सोपं कामच नसते आपलं. त्याच काय झालं कोणीतरी एसी बाहेरचं हिच्या महाग लागलं म्हण. यायला टाकलं असतं कापून. पण म्हणलं कशाला उगल लगीन जमलेलं असताना. मग काय टाकलं उरकून. नाही जातीत झालेलं बरं असतंय नाही का. येऊ का? चला. चला. मी जरा जाऊन येऊ का? आता कशाला? झालं ना ज्याला भेटायचं होतं त्याला भेटू. काय अजून कोणाला भेटायचंय? मुलांना भेटू शकते ना मी. का त्यासाठी सुद्धा तुमची परवानगी लागेल? हाय का राग आला होय? अहो तुम्ही आमच्या वाईफ आहे. तुम्ही बोलायचं ना आम्ही ऐकायचं. रांडी सरकार. हा नाही बारक्या पोरासनी भेटलं पाहिजे. त्यांच्या लाडक्या मॅडमची वाट बघत असतील की. जा. जाऊ का मी आता? अरे हो मी थांबलो तर जाल का नाही तुम्ही? या जावा पटकन. नाही घ्या येळ घ्या. पुन्हा कधी भेट होईल नाही होईल. हा
सर 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 विचारणार नाही का का असं वागलीस म्हणून? काय फरक पडतो? मला फरक पडतो सर. फरक पडला असता ना तुम्ही अशा वागल्या नसता. एकदा फक्त एकदा माझा विचार करायला हवा होता. एकदा तुमचाच फक्त तुमचाच विचार केला सर. नाही विश्वास मॅडम माझा. हो आजपर्यंत कुणाकडनं कसलीच अपेक्षा ठेवली नव्हती हो. का? पहिल्यांदा हिम्मत केली नव्हती होत पण केली. का? मॅडम गाडीत येताना जेव्हा मॅडम तुम्ही खांद्यावर डोकं ठेवलं ना माझ्या, तेव्हा स्वतःला चिमटा काढून बघितलं की ज्या खांद्यावर आयुष्यभर फक्त जबाबदारीचं ओझं होतं त्याच खांद्यावर कोणीतरी आपली जबाबदारी घेणार सुखाने विसावलंय का? 2-3दा खात्री करून बघितली मॅडम. कदाचित तुम्हालाही कळली ती काळजी हो ना. म्हणून तर तुम्ही शब्द दिलात बोलेन घरच्यांशी. हो त्याचाच परिणाम आहे हा सर. मला काही ऐकायचं नाही मॅडम. कारण प्रत्येक गोष्टीला असतात पण शब्द पाळणाऱ्याने आणि जीव लावणाऱ्याने ती द्यायची नसतात. परिस्थिती चारी बाजूने घेरते ना तेव्हा तुमची ही फिलॉसॉफी कामी येत नाही सर. परिस्थिती बदलली म्हणून आपण बदलायचं नसतं मॅडम. आपण परिस्थिती बदलायची असते. मला ठीक आहे. तुमच्या लेखी मी चुकीची असेल तर मग आयुष्यभर हेच मनात ठेवा. निदान माझ्यावरच्या रागात तरी दुसऱ्या कुणाचा तरी विचार कराल. गैरसमज झालेत पण ते असेच राहावेत असं आता मला पण वाटतंय. कारण ते दूर झाले ना तर आयुष्यभर माझ्याच प्रेमात राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल. तिने धोका दिला असं समजून मूव तरी करतायत पण एकदा का तिचा त्रास कळला ना फार त्रास होतो सर. म्हणून मी माझा सगळा त्रास सोबत घेऊन जाते. सांगा होऊ द्या त्रास पण असं जाऊ नका सर. आपल्याबद्दल यावेळी घरी सगळं सविस्तर बोलले. म्हणलं लग्न करेन तर फक्त याच मुलाशी. मी घरच्यांना सांगितलं. घरच्यांनी दादाला, दादानी काकाला, काकानी मामाला आणि मामानी अख्ख्या भावकीला. पुढच्या काही तासात सगळेजण घरी जमले. हेवे दावे, भांडणं, मारामारी.
अगदी मला मारण्यापासून ते तुमचं घर पेटवण्यापर्यंत सगळी चर्चा झाली. मी फक्त डोळ्यांनी बघत राहिले. आई बाबांना पण नको नको तसले बोलले. मी नाही रिॲक्ट झाले हो. मी ठाम राहिले. मला मारलं, मी ठाम राहिले. सगळ्या गावात दंगा झाला पण मी ठाम राहिले, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे सर. मला तुमच्याशी लग्न करायचं होतं. सगळी स्वप्न तुमच्यासोबत रंगवली सर मी आयुष्यातली. त्यांनी शेवटचे 2 पर्याय ठेवले माझ्यासमोर. एक तर जातीतल्या मुलाशी लग्न कर, नाहीतर तुमचं मरण. मी माझं मरण स्वीकारलं सर. दुसऱ्या दिवशी लाल शालूमधून निघाली ना, ती माझी अंत्ययात्रा होती. मी तिथंच संपले सर. ही तुमच्या समोर जी आता उभी आहे ना, ही त्या माणसाची गुलाम बायको. किती मॉडर्न होते ना मी, कपड्यांमध्ये, विचारांमध्ये. पण ही गुलामी मी स्वीकारली तुमच्यासाठी. सर तुम्ही माझ्यासोबत असण्यापेक्षा तुमचं जिवंत असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे सर. तुम्हाला काहीच नाही बोलायचं का सर? काय बोलू मॅडम यावर? तुमचं कौतुक करू की स्वतःचं सांत्वन? मला या जातीच्या भिंतीची कल्पना होती आधीपासूनच, म्हणून तर या रस्त्याला येत नव्हतो. यातले काटे चांगलेच ओळखीचे आहेत. आयुष्यभर त्याच्यावरूनच तर आलोय. म्हणून तर व्यक्त नव्हतो करत भावना मॅडम. मी जपलं असतं की आयुष्यभर मनातून सगळं. निदान ही सल तरी राहिली नसती. तुम्ही व्यक्त झालात ते एक बरं झालं. तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि स्वतःच्या समजांवरचा विश्वास अधिकच वाढला.
रेश्मा, अभिजित. सर, पाटील मॅडम आल्यात. आम्ही भेटू का? चला.